आता आपण बघूया नस्यचं पूर्वकर्म. पूर्वकर्मामध्ये 3 गोष्टी करतो आपण. पहिलं तर संभार संग्रह, मग आतुर परीक्षण आणि आतुर सिद्धता. आता एक एक करून बघूया. पहिलं आहे ते संभार संग्रह. संभार संग्रह म्हणजे काय की कलेक्शन करायचं, जे काही नेसेसरी आहे ते सगळे इन्ग्रेडियंट, सगळे मटेरियल्स रिक्वायर्ड हे सगळे एका ठिकाणी पाहिजे, ह्यालाच आपण म्हणतो संभार संग्रह. आता इथे नस्यच्या पूर्वकर्मामध्ये संभार संग्रहामध्ये आपण 8 गोष्टी कलेक्ट करतो. ठीक आहे. आता या 8 गोष्टी कोणत्या कोणत्या ते बघूया. पहिलं तर नस्य कक्ष, एक रूम पाहिजे तिथं आपण नस्य करणार. मग आसन, ज्याच्यावर पेशंट बसणार किंवा झोपणार. मग नस्य यंत्र, ज्याने आपण नस्य देणार. मग स्टीवन पात्र, आता नस्य गेल्या म्हणजे मुखामध्ये येईल ते थुकण्यासाठी स्टीवन पात्र. मग परिचारक, वस्त्र, औषधी व्यवस्था आणि वेगवेगळे औषधी कल्प बनवण्यासाठी जे काही लागतील त्या आवश्यक सामग्री. आता आपण हे संभार संग्रह टॉपिक एकदम डीपमध्ये बघूया. पहिलं आपण सांगितलं आपल्याला लागतं नस्य कक्ष, म्हणजे एक स्वतंत्र कक्ष पाहिजे, एक स्वतंत्र खोली पाहिजे. आणि मग आता इथे काय काय लागलं आपल्याला, जेवढं पाहिजे तेवढा ऑप्टिमम प्रकाश पाहिजे, हवा अशी खेळती राहिली पाहिजे, त्या रूममध्ये काही धूळ हे सगळं नसावं, त्यापासून ते प्रोटेक्टेड असलं पाहिजे. ती रूम जास्त उष्ण नसावी, जास्त शीत पण नसावी. हे सांगितलं आपलं नस्य कक्ष. सो काय काय सांगितलं. पहिलं तर आवश्यक तेवढा प्रॉपर प्रकाश असावा. मग हवा खेळती असावी त्या रूममधून, तिथे धूळ वगैरे काहीच नसावं आणि जास्त थंड नसावी, जास्त गरम पण नसावी ती रूम. आणि एक सेपरेट रूम पाहिजे नस्यसाठी. आता सेकंड सांगितलंय आसन. पहिलं तर झालं आपलं नस्य कक्ष, रूम. मग ज्याच्यावर पेशंट बसणार ते आसन. आता आसनचे पण 2 प्रकार सांगितलेत. पहिलं सांगितलंय नस्य पीठ, दॅट इज नस्यसाठी जी खुर्ची लागते आपल्याला. आता ही जी खुर्ची आहे ती ऑलमोस्ट 1.5 ते 2 फूट उंचीची असावी. आणि त्याच्या मागच्या बाजूला जी मागची, आता खुर्ची म्हटल्या मागचा पण पार्ट असतो, तर त्या पेशंटच्या पाठी एवढा उंच असला पाहिजे. मग जो डोक्याकडचा भाग आहे तो थोडासा असं झुकलेला पाहिजे. आणि त्याच्यावर मग चांगलं वस्त्र ठेवायचं आणि मग पेशंटला त्यावर बसवून त्याची मान मागे करून मग नस्यकर्म करायचं. हे तर झालं खुर्ची. ठीक आहे. मग दुसरं असतं नस्य शय्या, दॅट इज बेड असतो, त्याच्यावर पेशंटला झोपवायचं आणि नस्यकर्म द्यायचं. आता इथे पण हा जो बेड असतो ना, त्याची डोक्याकडची जी बाजू आहे ती थोडीशी अशी खाली वाकलेली पाहिजे, सो दॅट जेव्हा पेशंट झोपेल तेव्हा त्याचं डोकं जरा खाली जाईल आणि मग आपल्याला नस्यकर्म करणं सोयीचं जाईल. बेडला यू हॅव टू से शय्या. सो आसन 2 प्रकारचे पाहिजेत आपल्याला, नस्य खुर्ची आणि नस्य शय्या. सो पहिलं झालं नस्य कक्ष, मग झालं आसन. आता थर्ड येतं नस्य यंत्र. नस्यसाठी जे आपण यंत्र यूज करणार आहे ते नॉर्मली 6 अंगुल लांब असलं पाहिजे आणि त्याचं जे डायमीटर आहे म्हणजे जो त्याचा व्यास आहे तो एवढं पाहिजे की आपलं जे नस्ययंत्र आहे ते नाकामध्ये प्रवेश करू शकेल, आपल्या नासापुठामध्ये आपल्याला त्याला प्रवेश करवता येईल एवढं त्याचा व्यास पाहिजे. आणि या नस्य यंत्रणेने आपण धूम नस्य देतो. आणि आपण जे धूम नस्याचे टाईप सांगितलेले 3 की विरेचनिक, प्रायोगिक, स्नेहिक, त्यांना इंडिव्हिज्युअली वेगळे साईजेस सांगितलेत. दॅट इज 69-8 ह्यांना मल्टिप्लाय बाय 4 करायचं. सो विरेचनसाठी 24 अंगुल, प्रायोगिकसाठी 36 अंगुल, स्नेहिकसाठी 32 अंगुल. सो तर नेक्स्ट काय सांगितलं की आता इथे आपण जे नस्य यंत्राचं बोलतोय आपण त्याच्या लेंथचं बोलतोय सगळं, की जे काही 24, 36, 32 हे सगळं आपण त्याची लेंथ सांगतोय. सो इथे काय सांगितलं योगरत्नकरांनी की जेव्हा तुम्ही लेंथ डिसाईड करताय नस्य यंत्राची तेव्हा त्या पेशंटचं बल पाहून तुम्ही हे ठरवलं पाहिजे. जर उत्तम बल असेल तर 36 अंगुल घ्यायचं, मध्यम बल असेल तर 40 अंगुल घ्यायचं आणि तो पेशंट जर बलहीन असेल तो 48 अंगुल सांगितलंय. आता बलहीनवाल्यामध्ये 48 का सांगितलंय, त्यात बल नाही, तो वीक आहे ऑलरेडी. सो जेव्हा तुम्ही बस्ती यंत्राची लेंथ वाढवता ना, आता लेंथ जर मोठी असेल तर जे औषध आहे ते कमी प्रमाणात आत जाणार ना, त्याला एवढा मोठा रस्ता घ्यायचा आहे, ते कमी प्रमाणामध्ये औषध आत जाणार. सो त्यामुळे बलहीन व्यक्तीमध्ये आपण मोठी लेंथ घेतो. आणि वेगवेगळ्या नस्याच्या टाईप्सनुसार वेगवेगळे यंत्र लागणार आपल्याला. फॉर एक्झाम्पल मापन, प्रतिमर्श, मर्श, नावन ह्या सगळ्यासाठी आपल्याला ड्रॉपर लागणार आहे. सो ड्रॉपर रेडी ठेवला पाहिजे आपण. आता पहिलं तर आपण पाहिलं नस्य कक्ष, मग आसन, मग नस्य यंत्र, मग नेक्स्ट सांगितलं स्टीवन पात्र. आता नस्यकर्म झाल्यानंतर पेशंटला जे नाकातून येते मुखामध्ये येतं, मग ते थुकण्यासाठी एक पात्र पाहिजे. सो यासाठी आपण ठेवतो स्टीवन पात्र. मग 5th सांगितलं की तिथे परिचारक पाहिजे. आता नस्यकर्म करायला आपल्याला हेल्प तर लागणार, जे वैद्य करतायत त्यांना हेल्प तर लागणार. सो ह्यासाठी आपल्याला लागणार परिचारक. सो काय काय झाले पहिले 5, नस्य कक्ष, मग आसन, मग नस्य यंत्र, मग स्टीवन पात्र, मग परिचारक.
मग आता 6 सांगितलं आहे वस्त्र. आपल्याला नेत्रावर आच्छादन करण्यासाठी, मग ताप स्वेद करण्यासाठी, चेहरा स्वच्छ करण्यासाठी, या सगळ्यासाठी वस्त्र लागणार. तर तिथं वस्त्र पण रेडी ठेवायचं. काय काय करू शकतो आपण वस्त्रांनी? नेत्रावरचं आच्छादन करायचं आहे, ताप स्वेद करायचं आहे, किंवा जर चेहरा पुसायचा आहे, ह्या सगळ्यासाठी वस्त्र तर लागणार ना. सो वस्त्र पण आपण रेडी ठेवलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे औषधी व्यवस्था. आता आपल्याला नस्य करायचं आहे. सो आपल्याला आता बघा, आपण टाईप्सनुसार वेगळ्या गोष्टी लागणार. लाईक आपल्याला चूर्ण लागेल, कल्क, क्वाथ, क्षीर, स्नेह, धूम, अशा वेगळ्या गोष्टी लागतील. आणि अकॉर्डिंगली त्यांच्यासाठी आपल्याला तिथे औषधं लागतील. सो ह्या सगळ्या औषधांचा संग्रह करायला लागेल आपल्याला. आणि यामध्ये कोणती औषधं लागतील? टू बी स्पेसिफिक, आपल्याला त्रिकटू चूर्ण लागेल, श्वास कुठार लागेल, वातविध्वंस, पिप्पळी, मरीच, विडंग चूर्ण, हे तर चूर्ण झाले. अजून आपल्याला लागेल अणुतेल, षडबिंदू तेल, पंचगुण तेल, परत शुद्ध घृत, हे सगळे द्रव्य आपल्याला लागणार. कारण आपल्याला नस्य द्यायचं आहे. ऑल्सो जर उपद्रव निर्माण झाले तर त्या उपद्रवाची चिकित्सा करण्यासाठी तुझं योग्य औषधी आहेत त्याचा संग्रह केला पाहिजे आपण. सो काय सांगितलं आपण? आता औषधी काय लागणार आपल्याला? एक तर हे मरीच, विडंग, पिप्पळी, श्वासकुठार, वातविध्वंस, त्रिकटू, मग अजून सांगितलं अणुतेल, शुद्ध घृत, षडबिंदू तेल, पंचगुण तेल. आणि मग उपद्रव निर्माण झाले तर त्यांची चिकित्सा करण्यासाठी औषधी संग्रह. आणि जे वेगवेगळ्या औषधी कल्पना सांगितले त्यांना सुद्धा जे औषधं लागणार आहेत त्यांचं सुद्धा सामग्री करून ठेवायची. आता पूर्वकर्मामध्ये आपला सेकंड पॉईंट येतो आतुर परीक्षण. आपण आतापर्यंत पाहिलं संभार संग्रह. आता सेकंड येतो आतुर परीक्षण. दॅट इज आपल्याला पेशंटचं परीक्षण करायचं, त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे. ह्यासाठी आपण काय करणार? त्रिविध परीक्षण करणार, अष्टविध करणार, दशविध करणार. आणि मग त्याच्यानं आपण व्याधी विनिश्चय करणार. मग आपण ठरवणार की तो पेशंट नसेसाठी अर्ह आहे की अनर्ह आहे. जेव्हा आपण ठरवतोय की तो योग्य आहे की नाही, तेव्हा आपण कालाचा आणि वयाचा सगळ्यात मेन विचार केला पाहिजे. आता आधी आपण बघूया की वयाचा विचार कसा केला पाहिजे. सो फर्स्ट टॉपिक इज आतुर वय. आता ह्यासाठी काय सांगितलं? आता नस्यासाठी, स्पेसिफिकली नस्यासाठी जर पेशंट 7 इयर्सपेक्षा कमी असेल किंवा 80च्या वर असेल तर त्यात आपण नस्य करू शकत नाही. हे लोक नस्येसाठी अयोग्य आहेत. तर त्यामुळे आतुर परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. कदाचित आपण ठरवलं ना की योग्य आहे का अयोग्य आहे. सो जर एज त्याचं 7पेक्षा कमी असेल किंवा 80च्या वर असेल तर तो पेशंट नस्य करण्यास अयोग्य आहे. पण यासाठी एक एक्सेप्शन आहे. जर तुम्हाला प्रतिवर्ष नस्य करायचं आहे तर तुम्ही कोणत्याही पेशंटमध्ये करू शकता. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही एजला तुम्ही प्रतिवर्ष देऊ शकता. प्रतिवर्ष इज क्यूट नसते, त्याचा काही सेन्स नसतो, म्हणजे एकदम काहीच नाही, 2च ड्रॉप्स देतो आपण. सो ते आपण केव्हाही करू शकतो. धूम नस्येसाठी एक स्पेसिफिकेशन आहे की 12 वर्षाच्या नंतरच तुम्ही धूम नस्य करू शकता. सो हा झाला वयाचा विचार की अयोग्य आणि योग्य ठरवताना वय कसं बघायचं आपण. आता नेक्स्ट सांगितलं आहे कालाचा विचार. कालामध्ये सांगितलं की प्रावृट ऋतू, मग शरद ऋतू आणि वसंत ऋतू. सो शरद, वसंत आणि प्रावृट हे 3 ऋतू नस्यकर्मासाठी बेस्ट सांगितलेत. सो ह्या ऋतूंमध्ये तुम्ही नस्य केलं तर बेस्ट रिझल्ट भेटतील. सो 3 बेस्ट ऋतू कोणते सांगितलेत? प्रावृट, शरद आणि वसंत. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही सकाळी नस्य केलं पाहिजे, प्रातःकाली. शीतकालामध्ये तुम्ही दुपारी नस्य केलं पाहिजे. आणि वर्षा ऋतूमध्ये जेव्हा दुर्दिन नाही आहे, जेव्हा क्लाउड्स वगैरे नाही आहेत, त्या टाईमला तुम्ही नस्य केलं पाहिजे. सो कालमध्ये काय सांगितले? 3 ऋतू बेस्ट सांगितलेत, प्रावृट, शरद आणि वसंत. आणि उन्हाळ्यामध्ये सकाळी, शीतकालामध्ये दुपारी, आणि वर्षामध्ये जेव्हा दुर्दिन नाही आहे, जेव्हा क्लाउडी ॲटमॉस्फिअर नाही आहे, तेव्हा नस्य करायचं. मग त्यानंतर पूर्वकर्मामध्ये थर्ड येतं आतुर सिद्धता. आतुर सिद्धता म्हणजे आपण पेशंटला प्रिपेअर करतोय. सो प्रिपरेशनमध्ये पहिलं तर त्याच्या मलमूत्राचा त्याग करायला सांगायचा, मग त्याला आहार सेवन करायला सांगायचा, मग त्याला 1 तास ब्रेक द्यायचा. 1 तासानंतर त्याचं दंतधावन करवायचं, त्याला धूमपान करवायचं. आता आपण दंतधावन आणि धूमपान का करतोय? तर त्याचे मुख आणि नासामधले जे काही स्रोतस आहेत त्याचं शोधन होऊन जाईल. त्यानंतर त्याला एका खुर्चीत बसवायचं किंवा शय्येवर झोपायचं. मग त्याच्या डोक्याला एकदम मस्त स्नेहनाने अभ्यंग करायचं. अभ्यंग म्हणजे मालिश करायची त्याच्या डोक्याची. हे आपण स्नेह इथे आपण बला तेल वापरू शकतो, पंचगुण तेल वापरू शकतो. सो ह्या स्नेहाने डोक्याचं अभ्यंग करायचं. त्यानंतर शिरप्रदेशी, ग्रीवा, कंठ ह्या सगळ्या भागांना स्वेदन करायचं. आणि त्यानंतर या सगळ्या अवयवांना एकदम मृदू मर्दन करायचं. आणि असं या पेशंटला आपण प्रिपेअर करायचं. आणि आपण सांगितलं की शिरप्रदेशी, ग्रीवा प्रदेशी, कंठ प्रदेशी स्वेदन करायचं.
स्वेदनासाठी आपण वापरतो तापस्वेद. सो आतुर सिद्धतामध्ये काय सांगितलं, पेशंटला आपण प्रिपेअर कसं करतोय, पहिलं मलमूत्राचा त्याग करा, मग त्याला आहार सेवन करायला द्यायचा, मग 1 तासाचा ब्रेक घ्यायचा, मग दंतधावन करा, धूमपान करा, सो त्याचे मुख आणि नासामधले स्रोत एकदम स्वच्छ होतील, त्याचं शोधन होऊन जाईल. मग त्याला नस्य खुर्ची किंवा नस्य शय्येवर बसवा किंवा झोपवा, मग त्याच्या डोक्याला एकदम मस्त अभ्यंग करायचं. यासाठी आपण वापरतो बला तेल किंवा पंचगुण तेल. मग त्यानंतर आपलं शिरप्रदेश, आपला गळा, आपला मान, ह्या सगळ्या ठिकाणी आपण स्वेदन करायचं. ह्यासाठी आपण वापरतो तापस्वेद. आणि हे झालं, ह्या अवयवांना एकदम मृदू मर्दन करायचं. असं मग आपला पेशंट प्रिपेअर होईल फॉर नस्यकर्म.